तुम्हाला काय वाटतं? कंटेंट मार्केटिंग ही संकल्पना किती जुनी असावी? 50 वर्ष? 80 वर्ष? 100 वर्ष? नाही. कंटेंट मार्केटिंग ही संकल्पना तब्बल 150 वर्ष जुनी आहे. ती कशी आहे? त्याचा नेमका इतिहास काय? कंटेंट मार्केटिंग नेमकं कसं काम करतं? कंटेंट मार्केटिंग कुठे वापरतात? कसं वापरतात? आणि आत्ता त्यात AI चा वापर कसा होतो? हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कंटेंट मार्केटिंग ही काही आजची संकल्पना नाही. ज्यावेळी YouTube नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, इंटरनेट नव्हतं, त्यावेळी सुद्धा कंटेंट मार्केटिंग खूप प्रभावी माध्यम म्हणून काम करत होतं. आता ते कसं करत होतं चला बघूया. पण त्याआधी कंटेंट मार्केटिंग म्हणजे नेमकं काय ते आधी पाहूया. आता उदाहरणार्थ 2 दुकानं आहेत. एका दुकानामध्ये सांगतात की हे प्रॉडक्ट चांगलं आहे, तुम्ही नक्की विकत घ्या. आणि दुसऱ्या दुकानामध्ये सांगतात की या प्रॉडक्टचा वापर हा असा होतो आणि हे तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं काम करतंय. तर आपण कुठलं प्रॉडक्ट नक्की विकत घेणार आहे? तर ते दुसऱ्या दुकानामधून. त्याचं कारण आपल्याला आधी त्याची माहिती मिळाली, त्याचा उपयोग समजला आणि मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि हेच नेमकं गणित कंटेंट मार्केटिंग मध्ये केलं जातं. आता कंटेंट मार्केटिंगचा थोडा इतिहास जाणून घेऊया आणि जाऊया थेट 130 वर्ष मागे. तर 130 वर्षापूर्वी जॉन डियर नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. ही कंपनी शेती उपयुक्त यंत्र तयार करायची. पण ती विकणार कशी? तर त्यांनी एक आयडिया काढली. त्यांनी काय केलं? जॉन डियर यांनी पहिल्यांदाच प्युरो नावाचं मासिक सुरू केलं. आता सगळ्यांना वाटलं त्या मासिकामध्ये कुणाच्या तरी जाहिराती असतील, काहीतरी विकण्यासाठी पॅम्पलेट्स असतील, पण असं नव्हतं. त्या मासिकामध्ये शेती उपयुक्त माहिती होती, बियाणांबद्दलची माहिती होती आणि शेती कशी करावी याबद्दल अनेक आर्टिकल्स आणि लेख होते. मग शेतकऱ्यांना हे मासिक खूप आवडलं. त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि जेव्हा शेतकऱ्यांनाच यंत्र खरेदी करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला जॉन डियर वरती. म्हणजेच जॉन डियर यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला या मासिकातून आणि इथेच कंटेंट मार्केटिंग काम करून गेलं. असा होता कंटेंट मार्केटिंगचा इतिहास. जॉन डियर यांनी ही आयडिया यशस्वीरित्या पार पडली आणि म्हणूनच अनेक कंपन्यांनी हीच आयडिया वापरून कंटेंट मार्केटिंग केलं. तेव्हा होता इंटरनेट पूर्वकाळ आणि अनेक कंपन्यांनी रेसिपी बुक, परत मासिकं, वर्तमानपत्र, अनेक पेपर्स असे पब्लिश केले आणि लोकांपर्यंत आपली माहिती खूप यशस्वीरित्या पोहोचवली. आणि त्यामुळे असं झालं की लोकांना अधिक माहिती मिळाली आणि त्यामधून विश्वास संपादन झाला आणि म्हणूनच त्या कंपन्यांनी आपलं कंटेंट लोकांपर्यंत अशा माध्यमातून पोहोचवलं. जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा होतं टेलिव्हिजन. त्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुद्धा अनेक कंपन्यांनी आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऍड्स तयार केल्या. आता या ऍड्स मध्ये सुद्धा अनेक प्रकारांनी आपली माहिती ते लोकांपर्यंत पोहोचवत होते. आता कंटेंट मार्केटिंग मध्ये आणि एक खूप महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे होल्डिंग. रस्त्यावरनं आपण जाताना अनेक प्रकारचे होल्डिंग्स आपण बघतो आणि त्या होल्डिंग मध्ये अनेक प्रकारांनी आपली माहिती त्याच्यावर दिलेली असते. खूप ठळक, बोल्ड लेटर्स मध्ये, ब्राईट कलर्स मध्ये. आणि त्यामुळे असं होतं की प्रेक्षकांचं म्हणजे रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांचं पटकन लक्ष तिकडे जातं आणि लक्ष वेधून घेतलं जातं त्या कॉन्टेंट मार्फत. आणि तिथेच आपल्याला तो कॉन्टेंट लक्षात राहतो, ती कंपनी लक्षात राहते आणि ते प्रॉडक्टही लक्षात राहतं. म्हणूनच इंटरनेट पूर्व काळात सुद्धा होल्डिंग हे कंटेंट मार्केटिंगचं प्रभावी साधन मानलं जायचं. इंटरनेट आल्यानंतर सगळंच बदललं. सन 2000 नंतर इंटरनेटने जी क्रांती केली आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंटेंट हा इंटरनेटवर उपलब्ध व्हायला लागला.
ब्लॉग्सच्या माध्यमातून, आर्टिकलच्या माध्यमातून, पेपर्सच्या माध्यमातून, ईमेल्सच्या माध्यमातून, प्रॉडक्ट डिझाईनच्या माध्यमातून, या सगळ्या प्रकारामधून लोक कॉन्टेंट लिहायला लागले, प्रॉडक्ट बद्दल माहिती लिहायला लागले, रिसर्च संदर्भात लिहायला लागले, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती एकत्रित करण्यात आली आणि तिथे एका पॉइंटवरती सगळी माहिती लोकांना मिळायला लागली आणि तिथेच खरी क्रांती घडली कॉन्टेंट मार्केटिंग. आणि त्यानंतर खरं रेव्होल्यूशन, खरी क्रांती जी आपण म्हणतो ती आली सोशल मीडिया जेव्हा खरंच ऍक्टिव्ह झाला तेव्हा. आता 2014 नंतर साधारणपणे सोशल मीडिया प्रत्येकाच्या फोनमध्ये होता, प्रत्येकाच्या हातात होता, एका क्लिकवर जाणारा होता आणि तेव्हा लोकांना काही गोष्टी वाचायच्या नव्हत्या तर पाहायच्या होत्या आणि त्याच कॉन्टेंटचं रूपांतर नंतर व्हिडिओमध्ये झालं, स्टोरीजमध्ये झालं, ब्रँड फिल्ममध्ये झालं आणि अशा बऱ्याच गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागल्या आणि तिथेच कॉन्टेंटचं रूप हे व्हिडिओनी घेतलं. आता कॉन्टेंट लिहिण्यासाठी व्हिडिओची स्क्रिप्ट लिहावी लागते, स्टोरीजची स्क्रिप्ट लिहावी लागते, डिस्क्रिप्शन सुद्धा आपण व्हिडिओ मार्फत देतो, डेमो व्हिडिओ शूट करतो, प्रॉडक्ट व्हिडिओ शूट करतो आणि अशा सगळ्याच माध्यमातून एक ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट हा लोकांपर्यंत पोहोचू लागला. आपण कॉन्टेंट मार्केटिंगच्या प्रवासात खूप पुढे आलेलो आहे. आजचं कॉन्टेंट मार्केटिंग हे असं आहे की लोकांना फक्त वाचायला आवडत नाही तर बघायला आवडतं. लोक व्हिडिओज बघतात पण त्या व्हिडिओज मध्ये सुद्धा स्टोरीज किंवा इमोशनल कॉन्टेंट जर असेल तर लोक जास्त कनेक्ट होतात. आजचं कॉन्टेंट मार्केटिंग काय आहे तर आजचं कॉन्टेंट मार्केटिंग आहे रील्स, स्टोरीज, शॉर्ट्स या संदर्भातून कमीत कमी वेळामध्ये आपला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवला जावा या संदर्भात अनेकविध लोक अनेक वेगवेगळ्या पातळीवर काम करतात आणि प्रचंड प्रमाणात काम करतात. हाच सगळा कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून सोशल मीडिया ऍक्टिव्ह होत आहे आणि अशा वेगवेगळ्या पातळीवर कॉन्टेंट जर असेल कोणत्याही ब्रँडला लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. पण त्याआधी आपण एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे. आत्ताचं युग आहे एआयचं युग. आता एआय काय करतं? एआय तुम्हाला फॉर्मॅटिंग करून देतं. एआयला जर का मी प्रश्न विचारला की मला या ब्रँडची माहिती पाहिजे तर एआय पटकन काढून देतं. पण ती माहिती ऑथेंटिक आहे की नाही किंवा ती माहिती बरोबर आहे की नाही ती मला क्रॉस चेक करूनच मला पुढे गेलं पाहिजे. हे काम अजूनही ह्युमन ब्रेनच करतं. सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे क्रिएटिव्हिटी. आपण एआय कडून माहिती तर नक्कीच घेऊ शकतो पण शेवटी कॉन्सेप्ट डिझाईन करणं किंवा काही क्रिएटिव्ह आयडिया त्याच्यामध्ये घालणं, कोणत्याही ब्रँडला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी एक क्रिएटिव्ह आयडिया लागते, ही आयडिया देणं हे अजून तरी ह्युमन ब्रेनच करतात. कारण माणसांनी माणसांचं मन वाचल्याशिवाय तो इमोशनल कनेक्ट डेव्हलप होत नाही आणि म्हणूनच हे काम अजूनही ह्युमन ब्रेन करतं. त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक कॉन्टेंट मार्केटिंग मध्ये काम करतात त्यांनी कॉन्सेप्ट आणि क्रिएटिव्हिटी कधीही सोडू नये, त्याच्यावर काम करत राहिलं पाहिजे. कारण ती एक अशी गोष्ट आहे जी एआय करू शकत नाही. मान्य आहे करू शकतं पण ज्या पद्धतीनं माणसाला एखादा ब्रँड समजतो त्या पद्धतीनं एआयला अजून तरी तो समजत नाही. त्यामुळे ही एक एक्सक्लुझिव्ह गोष्ट आहे जी ह्युमन ब्रेनच करू शकतो. कॉन्टेंट मार्केटिंगला फक्त कॉन्टेंट पुरेसा नाहीये, फक्त गोष्ट पुरेशी नाहीये, पण ती ऑथेंटिक गोष्ट आणि ऑथेंटिक कंटेंट गरजेचा असतो आणि तरच तो लोकांचा विश्वास जिंकू शकतो. आपण कोणत्याही ब्रँडची जर का कॉपी केली तर ती कॉपी सुद्धा लोकांच्या पटकन लक्षात येते. ओरिजिनल ते ओरिजिनल असतं. त्यामुळे आपण स्वतः कॉन्टेंट लिहिणं आणि तो डिझाईन करणं यामध्येच ते कॉन्टेंट मार्केटिंगचं संपूर्ण सार आहे असं मला वाटतं. एआय ची मदत नक्की घ्यावी, सोशल मीडिया नक्की वापरावा, मासिकं नक्की वापरावी. अजून एक महत्वाची गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते की हे सगळं जरी आलेलं असलं तरी अजून वर्तमानपत्र बंद झालेली नाहीयेत, मासिकं बंद झालेली नाहीयेत, पेपर्स बंद झालेले नाहीयेत, रेसिपी बुक्स बंद झालेले नाहीयेत. त्याचं स्वरूप बदललंय माहितीये, पण फक्त त्याचं स्वरूप बदललंय.
त्या प्रकारचा कॉन्टेंट अजूनही लोकांना आवडतोय आणि अजूनही लोक ते विकत घेऊन वाचतात. वाचणारी लोक अजूनही आहेत, बघणारी लोक अजूनही आहेत, अजून वाढतीलही. त्यामुळे कॉन्टेंटला मरण नाही आणि ब्रँडसाठी कॉन्टेंट मार्केटिंग सारखी दुसरी गोष्ट नाही. त्यामुळे कॉन्टेंट मार्केटिंगचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या ओळखीत एखादा चांगला ब्रँड असेल ज्याला कॉन्टेंट मार्केटिंगची गरज आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आम्ही दर आठवड्याला स्टोरी टेलिंग, कॉन्टेंट मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, पॉडकास्ट आणि अशा वेगवेगळ्या विषयासंदर्भात व्हिडिओ घेऊन येतच असतो. त्यामुळे शेअर द स्टोरीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पाहत राहा शेअर द स्टोरी, कारण एव्हरी स्टोरी मॅटर्स.